श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती. बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 51 अध्यायामध्ये अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे? गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधिला जातो, ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायनदेवाचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले. म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. गुरुचरित्र 14वा अध्यायाचे फायदे. 1. गुरुचरित्राचे एकूण 51 अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. 2. तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाचे विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होतो. सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. 3. गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते. 4. या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे. 5. ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. 6. त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वती च्या विविध पूजाविधीचे वर्णन, श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. 7. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायनदेवांवर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले, तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले. 8. आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो, तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते. 9. आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाचे फायदे.
जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर यांचा मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते, श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघू. 1. शत्रुभयापासून संरक्षण. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रुभय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही. 2. नकारात्मक विचारांपासून मुक्तता. आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात. जर आपण नित्य 14वा अध्याय पठण करत असाल तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ. 3. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश. जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. 4. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावे. 5. कायदेशीर विवादांपासून संरक्षण. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील 14वा अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे, लवकर यश येईल. 6. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल, त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण करावा. 7. तणावातून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल, कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या 14वा अध्यायाचे वाचन केले पाहिजे. विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा का? आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असाल तर असे करू नये. गुरुचरित्रांच्या 14व्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, गुरुचरित्राचा 14वा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही, कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे. संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा 5वा वेद आहे. त्यामुळे विवाह संबंधित गोष्टींसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.